उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे की काय अशी शक्यता आता निर्माण होतीये आणि त्यावरूनच दादा जरा दमानं असंच म्हणण्याची वेळ आली आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे पाहूया। द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। आमच्या मशीनमध्ये पण तवशील घटना दाबा कसा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे। बारामतीच्या जनतेला अजित पवार यांनी आमिष दाखवलंय। हवा तेवढा निधी देतो पण कचाकच बटन दाबा असं आवाहन अजित पवार यांनी आता मतदारांनाच केलंय। आमच्या मशीनमध्ये पण तवशील घटना दाबा कसा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत चाललाय तसं तसं मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पडू लागलाय। अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत मतदारांना मतं द्या तर निधी मिळेल असंही मतदारांना आश्वासन दिलं। हवा तो निधी देतो पण कचा बटन दाबा असं आवाहन अजित पवारांनी केलं। काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही आमच्या मशीनमध्ये पण तवशील घटना दाबा कसा मला पण माझा हात आखत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली। अजित पवार हे व्यापारी वृत्तीचे असल्याची टीका संजय राऊतांनी केली। स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। अजित पवारांनी निधीचा पाऊस पाडण्याच्या दिलेल्या आश्वासनावरून विरोधी पक्षनेत्यांनीही टीकेची झोड उठवली। अशा पद्धतीनं खोटे प्रलोभनं, खोटे आश्वासनं, निधीच्या गोष्टी, जसं घरून निधी देणार आहे, कुठून देणार आहे? खासदारांना किती निधी असतो? पूर्ण वर्षभरात 5 कोटी, आमदारांना तरी 12 निधी असतो, पण खासदारांना 5 कोटीच्या वर निधीसुद्धा नाही आहे। आणि अशा वेळेस अशा पद्धतीनं खोट्या वल्गना, खोटी प्रलोभनं दाखवली, मला वाटतं हे निश्चित दिसेदार आहे। अजित पवारांचं वक्तव्य निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू शकतं, पण बारामतीची लढाईच हातघाईची असल्यानं अजितदादांनी संभाव्य कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू झाली। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। अजित पवार यांच्या वक्तव्यानं आणखीन एक मोठा वाद निर्माण झालाय। स्त्री पुरुष गुणोत्तरासंदर्भात बोलताना त्यांनी चक्क महाभारतातल्या द्रौपदीचा उल्लेख केलाय। या उल्लेखानंतर अजित पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण तोवर उशीर झाला होता। द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। अजित पवार आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू समीकरणच झालंय। अजितदादा बोलले आणि वाद झाला नाही असं सहसा होत नाही। अजितदादांनी इंदापुरात केलेल्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अगोदरच बारामतीच्या पवार घराण्यात राजकीय महाभारत सुरू असताना आता अजित पवारांनी मुलीच्या जन्मदरावरून वादग्रस्त वक्तव्य केलं। मुलींचा कमी झालेला जन्मदर पाहता भविष्यात द्रौपदीचा विचार करावा लागेल असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांनी केलं। काही जिल्ह्यांच्या मध्ये घेऊन तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील तेव्हा आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील, 790 पर्यंत पण मुली बोलणारे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। अजित पवारांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। अजित पवारांनी वापरलेला द्रौपदी हा शब्दप्रयोग नेमका कशासाठी
असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. नाही म्हणजे किती तुच्छ विषारी विचार आहेत डोक्यामध्ये. इतिहास माहित नाही का? कधी महाभारत वाचलं नाहीये का? हे विचारच कसे येतात एखाद्या स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे? म्हणजे हे किती, म्हणजे स्त्रियांप्रती तुमचा किती द्वेष आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनीही अजित पवारांच्या या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं. महिलांबद्दल बोलताना द्रौपदीसारखी अवस्था झाली असते की काय असं ज्यावेळेला वक्तव्य करतात तेव्हा महिलांवर शाब्दिक कोट्या करणे, महिलांवर विनोद करणे, महिलांच्या संबंधाने वेगवेगळ्या द्विअर्थी संवाद साधणे, हे सगळं फक्त आणि फक्त करमणुकीच्या किंवा इतर क्षेत्रांमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर हात जोडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. अजितदादांच्या वक्तव्यानं सातत्यानं वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे किमान बारामतीची निवडणूक होईपर्यंत अजितदादांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली. अमोल धर्माधिकारीसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.